विना अनुदानित शाळा कृती समितीच्या 75 दिवसांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनानं प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा 10 ऑक्टोबर 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केला। त्याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024 रोजी काढण्यात आला। याला 5 महिने होत आले तरी अद्याप शासनाकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासन निर्णयाची अंमलबजावणी होऊन यासाठी निधी मंजूर व्हावा अशी मागणी संघटनेनं केली आहे। शासनानं मागणीची दखल घेतली नाही तर महिला दिनादिवशी राज्यभर जेलभरो आंदोलन करू असा इशारा संघटनेनं दिला होता। या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील शिक्षण उपसंचालक कार्यालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सकाळी 11 वाजता शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दारात सर्वांनी ठिय्या आंदोलन करत राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सध्या सुरू असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद करून शासन निर्णय निर्गमित करावा, संच मान्यता तात्काळ मिळाव्यात अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली। वारंवार आंदोलन करून सुद्धा शासन दखल घेत नसेल तर आम्ही काय आत्महत्या करायच्या का असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला। आंदोलनाच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय निघाला आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून शासनानं आज आर्थिक तरतूद करणं गरजेचं होतं, परंतु पुरवणी मागणीमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न झाल्यामुळं आम्हाला आज हे जेलभरोचं आंदोलन करणं भाग पडलेलं आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे, जर रस्त्यावर उतरून जर 2-2 महिने बसून जर आम्हाला यश मिळत नसेल किंवा आपण जर न्याय देत नसाल तर आम्ही आत्महत्या करायच्या का? आणखीन कोणतं आंदोलन करायचं राहिलं? शासन आणि शासनाच्या प्रतिनिधींनी यांना जाणीव पाहिजे की महाराष्ट्रातील शिक्षक सामाजिक काम करून, शिक्षणाचं पवित्र काम करून जर त्याला न्याय मिळत नसेल तर यासारखी दुर्दैवी दुसरी गोष्ट आहे। आम्ही याचा जाहीर निषेध करीत आहोत। या ठिय्या आंदोलनानंतर सर्वांनी जोरदार घोषणाबाजी करत जेलभरो आंदोलन केलं। आजच्या महिला सन्मान दिनीच आम्हावर अशी जेलभरो आंदोलन करण्याची दुर्दैवी वेळ शासनानं आणल्याच्या भावना शिक्षिकांनी व्यक्त केल्या। जागतिक महिला दिनादिवशी शासनाने आपल्यावर ही पाळी आणलेली आहे। अनुदान मिळालंच पाहिजे, आंदोलनात राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, सुभाष खामकर, अनिल लायकर, शशिकांत खडके, अरविंद पाटील, नेहा भुसारी, भाग्यश्री राणे, शीतल जाधव, रेश्मा सनदी आदींसह जिल्ह्यातील शिक्षक शिक्षिका सहभागी झाल्या होत्या।